जय शिवराय मित्रांनो. आजच्या या 2.0च्या सेशनमध्ये आपण HDFC लाईफ या स्टॉक मध्ये टॉप डाऊन अप्रोचने काही अपॉर्च्युनिटी भेटते का ते पाहणार आहे. करंटली क्वार्टरली टाइम फ्रेमचा चार्ट आपल्याला ओपन असलेला दिसतोय. आपण काय करूया, आपण इयरली टाइम फ्रेम पासून स्टार्ट करू. इयरली टाइम फ्रेम वरती जेव्हा आपण येतो तेव्हा हा जो इयरलीचा डिमांड झोन होता, या इयरलीच्या डिमांड झोन मधून प्राइस आपल्याला रिएक्ट झालेली पाहायला भेटत आहे. 2020 मध्ये जे कोरोनाचं सेलिंग प्रेशर आलेलं, त्या सेलिंग प्रेशर मध्ये हा डिमांड झोन काय झालेला आहे, वर्क झालेला आहे. त्यानंतर कोणतंही इयरली टाइम फ्रेम वरती डिमांड झोनचं फॉर्मेशन आपल्याला दिसत नाही. त्याच पद्धतीने हाफ इयरली वरती जर पाहिलं तर बघा, हाफ इयरली वरती या ठिकाणी रॅली, बेस रॅली हे एक डिमांड झोनचं स्ट्रक्चर दिसतंय. पण ही जी बेस कॅन्डल आहे, या बेस कॅन्डलची जर वीक पाहिली, या बेस कॅन्डलची जर रेंज पाहिली तर ती काय आहे, वाईड रेंज आहे. मग आपण या ठिकाणी हा डिमांड झोन इथं मार्क न करता स्मॉलर टाइम फ्रेमला जाऊन एक रिफाईन डिमांड झोन आयडेंटिफाय करण्याचा ट्राय करूया. हाफ इयरली वरून येऊ आपण क्वार्टरली वरती. आता क्वार्टरली वरती जेव्हा आपण येतो तेव्हा बघा, आपल्याला क्वार्टरली वरती हा एक सप्लाय झोन दिसतो जो की स्ट्रॉंग होता. आता हा सप्लाय झोन जो क्रिएट झालाय, त्याची जी लेग आउट क्रिएट झाल्या, ती लेग आउट जे सेलिंग प्रेशर कोरोनामध्ये आलेलं, कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये जे सेलिंग प्रेशर आलं, त्या सेलिंग प्रेशर मुळे क्रिएट झालेली ही लेग आउट कॅन्डल आहे. हा एक स्ट्रॉंग सप्लाय झोन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. आता ही लेग आउट जी कॅन्डल आहे, ही लेग आउट कॅन्डल इथून रिकव्हर का झाल्या, कारण आपण जो इयरलीचा डिमांड झोन पाहिला, त्या इयरलीच्या डिमांड झोनच्या बॉटम पासून काय झालं, या ठिकाणी ही प्राइस परत रिएक्ट झाल्या. त्यामुळे ही जी एक पूर्ण रेड कॅन्डल होती, त्या रेड कॅन्डल एक रेड एक्साइटिंग कॅन्डल, एक स्ट्रॉंग रेड एक्साइटिंग कॅन्डल होती, ती रिकव्हर होऊन फक्त एक एक्साइटिंग कॅन्डल राहिलेली. पण यावरून, या स्ट्रक्चरवरून आपल्याला डेफिनेटली दिसते की हा एक स्ट्रॉंग सप्लाय झोन होता. आता हा जो क्वार्टरली वरचा स्ट्रॉंग सप्लाय झोन होता, ह्या सप्लाय झोनला ब्रिज करण्याचं काम कोणी केलंय हो? तर जो हा क्वार्टरलीचा डिमांड झोन आहे, ह्या क्वार्टरलीच्या डिमांड झोननं या सप्लाय झोनला ब्रिज करण्याचं काम केलंय. मग आपण हा क्वार्टरलीचा डिमांड झोन मार्क करून घेऊ, जो की कम्प्लिटली फ्रेश आहे. हा क्वार्टरलीचा डिमांड झोन काय आहे, कम्प्लिटली फ्रेश आहे. ह्या क्वार्टरलीच्या डिमांड झोनची अचिव्हमेंट पण चांगला आहे. त्यानं हा एक सप्लाय झोन संपवला, ह्या सप्लाय झोनच्या वरती पण क्लोजिंग दिले आणि स्टॉकला ऑल टाइम हायला घेऊन गेला. त्यानंतर मंथली टाइम फ्रेम. आता मंथली टाइम फ्रेम वरती जर आपण आलो, आणखी क्वार्टरली वरती आपल्याला आणखी काय पाहायला भेटते बघा, की आता जी प्राइस ऍक्शन होत्या त्याच्यामध्ये स्ट्रॉंग सप्लाय झोन क्रिएट झालेला आपल्याला पाहायला भेटत नाही. एक स्ट्रॉंग सप्लाय झोन क्रिएट झालेला आपल्याला क्वार्टरली टाइम फ्रेम पर्यंत पाहायला भेटत नाही. त्यानंतर येऊ मंथली वरती. आता मंथली वरती जेव्हा आपण येतो तेव्हा पहा, हा आपला क्वार्टरलीचा डिमांड झोन आहे. ही जी रेंज आहे ती क्वार्टरलीच्या डिमांड झोनची आहे. क्वार्टरलीच्या डिमांड झोनच्या प्रॉक्सिमलच्या वरतीच आपल्याला एक मंथली टाइम फ्रेम वरती डिमांड झोनचं स्ट्रक्चर दिसते. मंथली टाइम फ्रेम वरती एक डिमांड झोनचं स्ट्रक्चर दिसते. अल्दो जी लेग आउट आहे ती इतकी स्ट्रॉंग नाहीये, म्हणजे जी फुल लेग आउट होती, जी एक एक्सप्लोजिव्ह
ग्रीन एक्साइटिंग कॅन्डल होती ती मंथ क्लोज होता होता फक्त एक्साइटिंग कॅन्डल म्हणून बनून राहिली. पण तरी देखील पहा, लोकेशन जरी आपण कन्सिडर केलं तर मंथली वरती हा डिमांड झोन आपण मार्क करू शकतो. कारण या ठिकाणी जे कन्सॉलिडेशन होतं त्या कन्सॉलिडेशनला संपवण्याचं काम ह्याच डिमांड झोननं केलंय आणि ह्या कन्सॉलिडेशनच्या वरती ह्या एका स्विंगच्या वरती ह्या डिमांड झोननं क्लोजिंग दिले. त्यामुळे हा आपण मंथलीचा डिमांड झोन कन्सिडर करू शकतो. ओके, डिमांड झोन आयडेंटिफाय झाला. आता या ठिकाणी कोणता सप्लाय झोन क्रिएट झालाय का मंथली वरती? तर बघा, आपण जर हा कन्सिडर केला, हा सप्लाय झोन मंथली वरती कन्सिडर केला तर तो ऑलरेडी टेस्टेड झालाय. प्राइस प्रॉक्सिमल लाईनला, सप्लाय झोनच्या प्रॉक्सिमल लाईनला टच करून रिएक्ट झाला. आता त्यानंतर पहा, असा कोणतं एखादं स्ट्रक्चर आहे का की स्ट्रॉंग सप्लाय झोनचं स्ट्रक्चर जी की फ्रेश असेल? तर नाही. प्राइस मध्ये इथपर्यंत मंथली टाइम जसं क्वार्टरली पर्यंत नव्हतं तसं मंथली पर्यंत पण कोणतंही स्ट्रॉंग सप्लाय झोनचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटत नाही. जे काही सप्लाय झोन क्रिएट झालेत ते काय होलेत, ऑलरेडी टेस्ट होत प्राइस डाऊन साइडला लागले. आता येऊ आपण वीकली टाइम फ्रेम वरती. आता वीकली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर पहा, आपल्याला काय पाहायला भेटते, प्राइस रिॲक्ट होत असताना आता कुठून रिॲक्ट झाल्या, तर वीकलीची ही जी वीक आहे, वीकली टाइम फ्रेम वरती वीकलीचा हा जो एक डिमांड झोनचा स्ट्रक्चर आहे, या डिमांड झोनच्या अगदी बॉटम पासून प्राइस या ठिकाणी ह्या बॉटम पासून प्राइस मध्ये एक रिकव्हरी आलेली आपल्याला या ठिकाणी वीकली टाइम फ्रेम वरती बघायला भेटते. आता हे पिक्चर तुम्हाला डेली वरती गेल्यानंतर क्लिअर होईल. पहा, ही जी एक वीक होती जी आपण वीकली वरती पाहिली, वीकलीचा हा एक डिमांड झोन होता, त्या वीकलीच्या डिमांड झोनची एक डिस्टल लाईन होती. त्या अगदी डिस्टल लाईन पासून याच्यामध्ये एक रिकव्हरी आलेली आपल्याला पाहायला भेटते. परत प्राइस डेली 20 MA ला टच करून डाऊन साइडला रिएक्ट होताना आपल्याला पाहायला भेटते. वीकली वरती या कॅन्डल वरून पण आपण ती रिकव्हरी काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. आता या ठिकाणी पहा, अगेन जसं आपण मंथली वरती पाहिलं तसं वीकली वरती कोणता सप्लाय झोन आपल्याला फ्रेश पाहायला भेटतोय का? पहा, या ठिकाणी हे एक सप्लाय झोनचं स्ट्रक्चर होतं, ते ऑलरेडी टेस्टेड आहे. त्यानंतर या ठिकाणी एक आपल्याला फ्रेश सप्लाय झोन पाहायला भेटतोय की ज्याच्यामध्ये प्राइस अजून एंटर केलेली नाही. हा एक सप्लाय झोन आणि त्याच्या खाली आपल्याला या ठिकाणी हा एक सप्लाय झोन वीकली टाइम फ्रेम वरती पाहायला भेटतोय की जे हे दोन सप्लाय झोन कम्प्लिटली फ्रेश आहेत. हा एक सप्लाय झोन आणि हा एक सप्लाय झोन. आता ही जी आपण लाईन ड्रॉ केल्या ती मी डिलीट करतो. ओके, बघा, मंथली टाइम फ्रेम वरती आपल्याला असं काही स्ट्रॉंग सापडलं नव्हतं सप्लाय झोनचं स्ट्रक्चर, पण वीकली वरती आल्यानंतर आपल्याला हा एक वीकलीचा सप्लाय झोन आणि हा एक वीकलीचा सप्लाय झोन, ही दोन्ही सप्लाय झोन काय आहेत, फ्रेश आहेत. त्यानंतर वीकलीचा 20 MA देखील आपण मार्क करून घेऊ की जो या ठिकाणी वीकलीचा 20 MA देखील आपण मार्क करून घेतला. ओके, आता या ठिकाणी दोन सप्लाय झोन आयडेंटिफाय झाले. आता आपण मंथली टाइम फ्रेम वरती आणि क्वार्टरली टाइम फ्रेम वरती जे डिमांड झोन मार्क केले होते, त्या डिमांड झोन मध्ये, त्या डिमांड झोनच्या रेंज मध्ये वीकली टाइम फ्रेम वरती आपल्याला काय दिसतंय, तर पहा की वीकली टाइम फ्रेम वरती वीकलीचे दोन डिमांड झोन आपल्याला मंथली आणि क्वार्टरलीशी कोइन्साइड होताना दिसत आहेत. आता आपण मंथलीचा जो डिमांड झोन मार्क केला होता
त्या मंथलीच्या डिमांड झोनच्या प्रॉक्सिमल लाईन सोबत आपल्याला वीकलीचा हा डिमांड झोन प्रॉपरली कोइन्साइड होताना दिसतो मंथलीच्या प्रॉक्सिमल लाईन सोबत. या लेवलच्या खाली वीकली टाइम फ्रेम वरती आपल्याला आणखी एक वीकलीचा हा डिमांड झोन दिसतोय की ज्या डिमांड झोनला क्वार्टरलीच्या डिमांड झोनच्या प्रॉक्सिमल लाईनचा सपोर्ट आहे. क्वार्टरलीच्या डिमांड झोनच्या प्रॉक्सिमल लाईनचा सपोर्ट आहे. वीकली टाइम फ्रेम वरती आपल्याला मंथली आणि क्वार्टरलीशी कोइन्साइड होणारे हे दोन डिमांड झोन त्या ठिकाणी पाहायला भेटतात. वीकली वरती जर आपण ट्रेंड अनालिसिस केलं ऍडव्हान्स ट्रेंड अनालिसिस नुसार तर आपल्याला आता स्टॉक मध्ये डाऊन ट्रेंड दिसतोय. काय दिसतोय? स्टॉक मध्ये डाऊन ट्रेंड दिसतोय. प्राइस डिमांड झोन ब्रीच करत डाऊन साइडला येताना आपल्याला पाहायला भेटते. आता वीकली वरती हे दोन लेवल्स आपल्याला भेटले. आता या दोन लेवल्स ना आता आणि ह्या ज्या दोन लेवल्स आहेत ती मंथली आणि क्वार्टरलीशी कोइन्साइड होणार. मग या दोन लेवल मध्ये आपल्याला डेली वरती असं काही भेटते का पाहू की ज्या ठिकाणी आपण आपली एंट्री प्लॅन करू शकेल. आता आपण जेव्हा डेली टाइम फ्रेम वरती येतो तेव्हा पहा वीकली टाइम फ्रेम वरती जो आपण डिमांड झोन मार्क केला होता त्या डिमांड झोन मध्ये आपल्याला डेली टाइम फ्रेम वरती हे एक्झिक्युशन सापडते. डेली टाइम फ्रेम वरती हे एक्झिक्युशन सापडते. या ठिकाणी आपण आपली एंट्री प्लॅन करू शकेल. या ठिकाणी आपण आपली एंट्री प्लॅन करू शकेल. आता पहा मंथली वरती देखील आपण लोकेशन मार्क केले. मंथली टाइम फ्रेमच्या मंथलीचा जो डिमांड झोन होता त्याच्यामध्येच आपला वीकलीचा डिमांड झोन कोइन्साइड होतो. म्हणजे हा आपला एक MIT ट्रेड पण होतोय. लोकेशन झालं मंथली वरती. इंटरमिडिएट टाइम फ्रेम वरती आपण काय केलं ट्रेंड पाहिला जो की आपल्याला डाऊन दिसतोय आणि आपण आता एक्झिक्युशन टाइम फ्रेम वरती आलो डेलीच्या. ओके त्यामध्ये आपल्याला मंथलीच्या प्रॉक्सिमल लाईन सोबत कोइन्साइड होणारं एक्झिक्युशन सापडते की ज्या ठिकाणी आपण आपली एंट्री आणि स्टॉप लॉस प्लॅन करू शकतो. पहा आता ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलची ओपनिंग कुठे आहे? 596. त्या ठिकाणी त्या दरम्यान आपण आपली एंट्री आणि या ठिकाणी पहा आपला स्टॉप लॉस कुठं राहील? स्टॉप लॉस आपला ही जी वीक आहे या कॅन्डलची जी वीक आहे त्याचा जो लोएस्ट पॉइंट आहे त्याच्या खाली आपण 3 ते 4 रुपये ठेवून गॅप ठेवून स्टॉप लॉस आपला प्लॅन करणार 587.75. त्याच्या खाली आपला 3 ते 4 रुपये गॅप ठेवून आपला स्टॉप लॉस असेल. ओके आता या ठिकाणी आणखी एक पहा आपण आपल्या सेशन मध्ये कव्हर करतो की जर आपल्या झोनच्या किंवा जर आपल्या स्टॉप लॉसच्या जर आपल्या एक्झिक्युशनच्या जवळपास गोल्डन क्रॉसवर असेल तर त्या ठिकाणी आपण आपली एंट्री किंवा आपला स्टॉप लॉस मॉडिफाय करतो. एंट्री कधी मॉडिफाय करतो? जर आपल्या एक्झिक्युशनच्या थोडस वरती जर गोल्डन क्रॉसओव्हर असेल तर त्या ठिकाणी आपण आपली एंट्री प्रॉक्सिमल लाईनच्या वरती न ठेवता जो आपला गोल्डन क्रॉसओव्हर आहे त्या ठिकाणी आपण आपली एंट्री ठेवू शकतो. आणि जर आपल्या स्टॉप लॉसच्या खाली गोल्डन क्रॉसओव्हर असेल जस्ट खाली तर त्या ठिकाणी आपण आपला स्टॉप लॉस हा त्या गोल्डन क्रॉसओव्हरला ठेवू शकतो. राईट मग त्यानुसार आपण या ठिकाणी आणखी एक काय करू शकतो? आता पहा की आपल्याला या ठिकाणीच हे गोल्डन क्रॉसओव्हर पण दिसतोय आपल्या एक्झिक्युशन मध्ये. मग त्या ठिकाणी आपण आपली एंट्री आपला स्टॉप लॉस मॉडिफाय करू शकतो जो की या ठिकाणी युजली इथे येतोय तो बाय रूल आपण आपल्या नियमामध्ये पाहिलंय की आपण या गोल्डन क्रॉसओव्हरला जर आपल्या एक्झिक्युशनच्या जवळ असेल तर आपला स्टॉप लॉस आपण त्या ठिकाणी काय करणार आहे? मॉडिफाय करणार आहे. ओके आता त्यानुसार आपला स्टॉप लॉस इथं राहील. ओके तर या ठिकाणी पहा
हे जे एक्झिक्युशन आहे ते मला पर्सनली असं वाटतंय की या ठिकाणी या स्टॉकमध्ये जर या रेंजला प्राइस आली तर आपल्याला एक चांगली ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी भेटेल आणि त्या ठिकाणी आपलं एक चांगलं टार्गेट पण अचीव होईल. जरी आपण ट्रेड स्कोर जरी काढला तर 7/7 ट्रेड स्कोर ह्या एक्झिक्युशनचा आपल्याला पाहायला भेटतो. राईट. मग या ठिकाणी आपण ट्रेड आयडेंटिफाय केल्यानंतर एंट्री स्टॉप लॉस प्लॅन केला. एंट्री भेटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक चांगलं टार्गेट ह्या एंट्री पॉइंट पासून पाहायला भेटू शकतो. ओके. मग आपलं या ठिकाणी टार्गेट कोणकोणतं राहील पहा. आता आपण वीकलीचे सप्लाय झोन काय केलेले आहेत, मार्क केले. त्या ठिकाणी ते आपलं ते टार्गेट राहील. वीकली वरती या ठिकाणी हा सप्लाय झोन आणि हा सप्लाय झोन. ओके. आता यानंतर जर वीकलीचा एखादा नवीन सप्लाय झोन क्रिएट झाला, तर त्या ठिकाणी त्यानुसार आपलं टार्गेट पण थोडंसं मॉडिफाय आपल्याला करावं लागेल. ओके. आणि आणखी एक महत्वाचा पॉइंट असा की पहा, मार्केटची टेंडन्सी काय असते किंवा आपण मार्केटमधून एक्सपेक्ट काय करतो, इथपर्यंत आपलं जे काम होतं ते आपण केलं. स्टॉक मध्ये आपल्याला एंट्री भेटली. स्टॉक मध्ये एंट्री भेटल्यानंतर प्राइस आपल्या एक्सपेक्टेशन नुसार जे आपण अजम्पशन केले त्यानुसार ती पॉझिटिव्हली मूव्ह देखील झाली. पण त्यावेळेस आता एक पॉइंट लक्षात ठेवायचा की काय, की आपलं काम इथं संपलेलं नाही. एंट्री घेतल्यानंतर आपलं काम संपलेलं नाही. एंट्री घेतल्यानंतर जनरली आपण काय एक्सपेक्ट करतो मार्केट पासून, की मार्केटनं आपल्याला टार्गेट आपलं जे आहे ते अचीव करून द्यावं. राईट. मार्केटनं आपल्याला आपलं टार्गेट अचीव करून द्यावं. आपल्याला जो प्रॉफिट मिळणार आहे तो मार्केटनं आपल्याला द्यावा. पण पहा, या ठिकाणीच आपण काय करतोय, चुकतोय. मार्केट आपल्याला प्रॉफिट मिळवून देण्यासाठी बसलेलं नाही. आपल्याला प्रॉफिट मिळवायचं आहे ते म्हणजे मार्केटमधून मनी एक्स्ट्रॅक्ट करून. जेव्हा जेव्हा आपल्याला प्रॉफिट अवेलेबल होईल तेव्हा आपल्याला प्रॉफिट ते एक्स्ट्रॅक्ट करायचं. आपल्याला ते प्रॉफिट काय करायचंय, घ्यायचंय. जर आपण मार्केट करून एक्सपेक्टेशन्स लावले की आपल्याला मार्केट टार्गेट अचीव करून द्यावं, तर त्या ठिकाणी मात्र आपला जो पॉझिटिव्ह ट्रेड राहणार आहे त्यामध्ये इधर आपण कॉस्टला तर एक्झिट होणार आहे किंवा जे एक टार्गेट आपल्याला मिळत होतं त्याच्या खाली एक्झिट होणार आहे, म्हणजे लॉस ऑफ आपला प्रॉफिट होणार आहे. राईट. मग पॉइंट काय घ्यायचा की जेव्हा जेव्हा मार्केट आपल्याला मनी अवेलेबल करून देईल तेव्हा मार्केटमधून थोड्या अमाऊंट मध्ये थोड्या 20%, 50%, 40% अशा अमाऊंट मध्ये काय करायचंय, आपलं प्रॉफिट हळूहळू बुक करायचं. समजा जर 1:1 आता मार्केटची कंडिशन पाहून म्हणते, जर आता 1:1 ट्रेड पण आपल्या आता सेलिंग प्रेशर आपल्याला मार्केटमध्ये स्ट्रॉंग दिसते, त्यामुळं जर आपल्याला 1:1 चं टार्गेट अचीव झालं तर त्या ठिकाणी आपण आपली 40% किंवा 50% क्वांटिटी बुक करू शकतो आणि आपला एसएल ट्रिल करू शकतो. एखाद्या जर स्मॉलर टाइम फ्रेमला चांगला डिमांड झोन क्रिएट झाला असेल तर त्या डिमांड झोनच्या डिजिटल लाईनच्या खाली आपण आपला एसएल
ड्रिल करू शकतो. किंवा डेली वरती एखादा चांगला डिमांड झोन क्रिएट झाला असेल, त्या डिमांड झोनच्या डिजिटल लाईनला आपण आपली काय करू शकतो, एसएल ड्रिल करू शकतो. हे का? कारण पहा, खूप वेळा असं देखील झाले की एखाद्या स्टॉक मध्ये आपल्याला 2:1, 2.5:1 चं टार्गेट मिळाले, पण त्या ठिकाणी काही लोकांनी ते टार्गेट बुक न करता अजून टार्गेटच्या एक्सपेक्टेशन मध्ये जे टार्गेट मिळालं होतं ते घालवून कधी कधी त्यांनी स्टॉप लॉस देखील घेतले. राईट. मग थोड्या थोड्या अमाऊंट मध्ये, थोड्या थोड्या क्वांटिटी मध्ये जर आपण मार्केटमधून मनी घेत राहिलो तर ते आपल्यासाठीच प्रॉफिटेबल राहणार आहे. राईट. म्हणून हा देखील एक पॉइंट लक्षात ठेवा. आता या एक्झिक्युशनच्या खालीच आपल्याला आणखी एक या ठिकाणी हे एक्झिक्युशन पाहायला भेटते. या ठिकाणी हे एक एक्झिक्युशन पाहायला भेटते. आता हे जी दोन्ही एक्झिक्युशन आहेत, हे दोन्ही एक्झिक्युशन आपण सेपरेटली ट्रेड करायचे. हा पण एक सेपरेटली ट्रेड करायचा आणि हे पण एक्झिक्युशन आपण सेपरेटली ट्रेड करायचं. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी एंट्री आणि स्टॉप लॉस प्लॅन केला, त्याच पद्धतीने या एक्झिक्युशनला देखील आपण आपला एंट्री आणि स्टॉप लॉस प्लॅन करू शकतो. त्यावेळेस आपल्याला क्वार्टरलीच्या प्रॉक्सिमल लाईनचा देखील सपोर्ट भेटते. ओके. प्लस यासोबत तुम्ही निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा जो सेक्टर आहे, त्या सेक्टरचा टॉप डाऊन अप्रोचने अनालिसिस करून सेक्टरमध्ये चांगला आता कोणता डिमांड झोन क्रिएट झालाय, वीकली वरती झालाय, मंथलीच्या डिमांड झोन पासून रिॲक्ट होत्या प्राइस, मंथलीच्या डिमांड झोन पासून रिॲक्ट झाल्यानंतर वीकलीचा कोणता डिमांड झोन क्रिएट झाला, त्या वीकलीच्या डिमांड झोन मध्ये जर प्राइस आली आणि त्याच वेळेस जर एचडीएफसी लाईफ हा आपल्या एक्झिक्युशन मध्ये आला तर त्या ठिकाणी त्याला सेक्टरचा सपोर्ट भेटेल आणि प्राइस चांगल्या पद्धतीनं रिॲक्ट होईल. राईट. अशा पद्धतीनं किंवा त्याच्या खाली कोणता बाबांना झोन आहे का, वीकलीच्या डिमांड झोनच्या खाली किंवा मंथलीचा कोणता एखादा झोन आहे का, तो किती लांब आहे, त्याची लेवल कुठे आहे, हे देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आणि त्यानुसार याच्यामध्ये जो आपण ट्रेड आयडेंटिफाय केलाय तो काय करू शकता, त्याच्यासाठी तुम्ही जाऊ शकता. ओके. विथ प्रॉपर एसएल. ठीक आहे. दॅट्स ऑल फॉर द व्हिडिओ. बाय and take care.